लोकनेता लोकप्रिय असलेले अहिल्यानगर दक्षिणचे लाडके खासदार साहेब, तुमचं नाव या व्हिडिओमध्ये घेणं म्हणजे आमचं भाग्य. कारण तुम्ही ज्या पद्धतीने लोकप्रियता मिळवून खासदारकी त्या ठिकाणी मिळवली, ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना इमोशनली वेड्यात काढलं, परंतु आज अहिल्यानगरमध्ये काय विकास चाललाय याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारणारं कुणीच नाही असं दिसतंय. ज्या वेळेस रस्त्यांचे प्रॉब्लेम येतात आणि ते रस्त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी फक्त आंदोलन करून ते प्रॉब्लेम सोडवले जात नाही, त्यासाठी जनमानसातला खरंच लोकप्रतिनिधी बनावं लागतं आणि त्यावेळेस लोकप्रतिनिधी मध्ये उतरून खिशातले पैसे घालून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतं. आणि याचं उत्तर आमच्या खऱ्या लाडक्या, ज्याला आम्ही वाघ प्रेमाने म्हणतो, ते म्हणजे आमचे सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी खरंच वाघासारखं कार्य करून दाखवलंय. ते म्हणजे आता राहुरीमध्ये जो रोडचा ब्लॉकेज होता, तो ब्लॉकेज का झालाय, त्याला कसं सॉल्व्ह करता येईल याच्यासाठी ते स्वतः रस्त्यावरती उतरले आणि त्याचं सोल्युशन काढण्यासाठी राजाभाऊ खिशातून पैसे द्यायची गरज पडली तरी चालेल म्हणून त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे द्यायची सुद्धा कबुली त्या ठिकाणी दिली. पण होतंय काय माहितीये का, आम्ही फक्त आणि फक्त अजूनही इमोशनली वेडे होत चाललोय आणि आजही आम्ही चुकीच्या लोकांना सपोर्ट करतोय. आणि तुम्ही समजून घ्या, हा तो व्यक्तिमत्व नाहीये, सुजयदादा विखे पाटील हे ते व्यक्तिमत्व नाहीयेत का जे मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत फोटो टाकून मार्केटिंग करतील. त्यांचं काम बोलतं, फुकट त्यांना वाघ बोललं जात नाही, त्यांच्यातली ती लिडरशिप क्वालिटी दिसते. आणि याच्या पाठीमागे एक कारण आहे, सुशिक्षित आणि अशिक्षित शिक्षणाचा फरक हा पडतोच. तेव्हा खरंच ज्या व्यक्तीकडे एवढं शिक्षणाचं नॉलेज आहे, एवढं त्यांचं शिक्षण आहे, एवढं नॉलेज आहे, असं व्यक्तिमत्व, असा लीडर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी झाला पाहिजे. आणि माझी विनंती आहे की येत्या भविष्यामध्ये सुजयदादा सारखे व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राला लीडर म्हणून भेटावे आणि मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी पोहोचावं. आणि जर तुम्हालाही असं वाटत असेल तर प्लीज या व्हिडिओला तोपर्यंत शेअर करा जोपर्यंत सुजयदादांचं नाव मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये येत नाही तोपर्यंत.